माननीय बाळासाहेब ठाकरेंना वाकून आणि झुकून साष्टांग दंडवत. जो देश महाराष्ट्र आणि जग सुद्धा गेले 50 वर्ष शिवसेना प्रमुखांपुढे झुकत होता, वाकत होता, तीच परंपरा आजही महाराष्ट्रात कायम आहे आणि राहील. आणि ही त्यांची शिवसेना आहे. शिवसेना ही लहान भाऊ मोठा भाऊ मानत नाही. शिवसेना बाप आहे, बापापुढे झुकावंच लागेल. मला कळत नाही हे लहान भाऊ मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ हे काय प्रकरण आहे. हे डेट ऑफ बर्थ हे सर्टिफिकेट वगैरे कोणी कोणाला दिलेलं आहे, कोण आधी जन्माला आलं कोण नंतर जन्माला. बरं कालपर्यंत जो मोठा भाऊ होता तो अचानक लहान भाऊ कसा काय होऊ शकतो. अशी काय आपल्या जीवशास्त्रामध्ये काय नवीन शोध वगैरे लागलेला नाहीये. या महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून ही परंपरा आहे. शिवसेनेपुढे आणि शिवसेना प्रमुखांपुढे झुकावं लागते. याचं कारण असं आहे, या महाराष्ट्रानं या देशानं शिवसेना प्रमुखांना आपला आधार मानलेला आहे. शिवसेना प्रमुख कुठल्या पदावर होते का? ते का देशाचे पंतप्रधान होते, राष्ट्रपती होते, मुख्यमंत्री होते? नाही, ते शिवसेना प्रमुख होते. हे पद त्यांना जनतेने दिलेलं आहे. आता कालचे पंतप्रधान असतात जातात, जोपर्यंत तुम्ही खुर्चीवर आहात तोपर्यंत लोक झुकतात. जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री आहात प्रधानमंत्री आहात तोपर्यंत तुमच्या चरणाशी लोक बसतात. आम्ही आज पाहतो लालकृष्ण अडवाणींची काय अवस्था दिल्लीमध्ये आहे. पण आजही आम्ही त्यांच्या पुढे जाऊन वाकून लावून नमस्कार करतो, त्यांना चरण स्पर्श करतो, त्यांच्या वयाचा त्यांच्या अनुभवाचा आदर करतो. उद्धव ठाकरे 10 मिनिटांनी येतील इकडे, माननीय शिवसेना पक्ष प्रमुख, आणि त्यानंतर हे विराट दर्शन या शिवतीर्थावरचं पहावं एकदा डोळे भरून, आणि मग कळेल की शिवसेनेपुढे काय झुकावं लागतं. शस्त्रपूजन होईल. मी मगाशी पाहिलं डाव्या बाजूला तलवारी वगैरे ठेवलेल्या आहेत, चांगल्या सोनेरी मुठी वगैरे आहेत. पुढल्या वर्षी AK-47 ठेवली पाहिजे, 2-4 तोफाही आणल्या पाहिजेत. आपण फार पुढे गेलेलो आहोत, कारण आता आपली लढाई पाकिस्तान बरोबर आहे. कारण या पोलिसांच्या हातातल्या दंडुकांनी आपलं रक्षण होणार नाहीये. त्यांचं रक्षण ते कचुरीसाठी त्याने ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे पुढल्या वेळेला आपण पक्षप्रमुखांना विनंती करू, इथे AK-47 आम्हाला हवी आहे. कारण शिवसेनेला आता पाकिस्तानच्या सीमेवर सुद्धा जावं लागेल कसुरीला रोखण्यासाठी. शिवसेनेची तोफ इथे पोचेल. आता उद्धव साहेबांच्या भाषणाकडे विचाराकडे आज साऱ्या देशाचं नाही साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे, खास करून पाकिस्तानचं. गेल्या 8 दिवसापासून तुम्ही पाकिस्तानचे वृत्तपत्र पहा, पाकिस्तानचा अख्खा मीडिया पहा. संपूर्ण पाकिस्तानमध्ये फक्त शिवसेनेच्या विरोधामध्ये निदर्शनं चालू आहेत की शिवसेनेवरती बंदी आणा, शिवसेनेवरती बंदी आणा. याचं कारण असं आहे, आजही पाकिस्तान कोणाला घाबरत असेल या देशात तर फक्त शिवसेनेला घाबरत आहे. या देशातले इतर सर्व राजकीय पक्ष हे हिजड्यांच्या भूमिकेत गेल्यामुळे आता या देशाच्या आशा या फक्त शिवसेनेवर लागलेल्या आहेत.
आणि मगाशी अजून एक विसरलो मी सांगायला, त्या शस्त्राच्या बाजूला काळ्या ऑइल पेंटचा डबा सुद्धा ठेवा, ते सुद्धा शस्त्र आहे. अख्ख्या जगाने पाहिलं शिवसैनिक कुठल्याही शस्त्राने लढू शकतात. आम्हाला एक ऑइल पेंटचा डबा मिळाला, त्या डब्याने सुद्धा आम्ही पाकिस्तानशी लढलो. कलर गया तो पैसा वापिस, असा कलर होता तो शिवसेनेचा. आणि यापुढे सुद्धा जेव्हा जेव्हा शिवसेना पक्ष प्रमुख आदेश देतील तेव्हा आपल्याला लढायचं आहे. पाकिस्तानसाठी पायघाडा घालता तुम्ही. जो पाकिस्तान रोज आमचं रक्त सांडताय, रोज आमच्या हत्या करताय, सैनिकांना शहीद करताय, त्याला रोखलं आम्ही. पण आता काय सांगताय की संजय राऊत सुद्धा पाकिस्तानला जाऊन आले. असं एक काहीतरी चालू आहे की संजय राऊत सुद्धा पाकिस्तानला जाऊन आले, मग त्यांना देशद्रोही मानायचं का? बरोबर आहे, संजय राऊत सुद्धा एकदा पाकिस्तानला जाऊन आले. का जाऊन आले? कोणाबरोबर गेले? जेव्हा पाकिस्तानला जायचा प्रसंग आला आणि जेव्हा मी शिवसेना प्रमुखांशी चर्चा केली की अशी एक शिष्टमंडळ चाललंय, अटलजी चालले आहेत, बरं खोटं किती बोलतायत, तर युपीए सरकारबरोबर गेलो और मी अटलजींबरोबर गेलो. पण बाळासाहेबांनी मला काय सांगितलं? पाकिस्तानला जायची संधी मिळते, जाऊन ये. अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल, अखंड हिंदुस्थान आपल्याला घडवायचं असेल, त्याला पाकिस्तान केव्हा तरी आपल्याला जोडायचं आहे आणि हे काम शिवसेनेला करायचं आहे. तेव्हा पाकिस्तानची भूमी बघून या, कामाला लागलं पाहिजे. हे सावरकरांचं स्वप्न होतं, अखंड हिंदुस्थानचं स्वप्न सावरकरांचं होतं. हा पाकिस्तान आपल्यापासून कप्तानं तोडलेला भाग आहे, हिंदुस्थानचा भाग आहे. या पाकिस्तानसाठी लाखो निरपराध हिंदूंच्या कत्ली केलेल्या आहेत. या पाकिस्तानसाठी आमच्या आया बहिणींच्या इज्जती लुटलेल्या आहेत. हे पाकिस्तान आपल्याला आता परत मिळवायला पाहिजे. हिंदुस्थान, अखंड हिंदुस्थान आपण करायला पाहिजे. मी पाकिस्तानला गेलो, आमचं स्वागत नाही केलं तिकडे. आमच्यासाठी रेड कार्पेट पायघड्या नाही घातल्या तिकडे. आम्हाला 3 दिवसाचा फक्त विजा दिला. इस्लामाबादच्या एअरपोर्टला आम्हाला थांबवून ठेवलं बराच वेळ. त्या कसूरीसाठी आम्हाला पोलिसांच्या गाड्या बिड्यातून घेऊन नाही गेले. म्हटलं आहोत तर जरा दाऊदचा पत्ता वगैरे पण शोधू. कोणाला घुसता येत नाही तर शिवसैनिक घुसतील, कारण बरेच जण घुसतायत, दाऊदला पकडतायत. म्हटलं आपण जाऊन पत्ता शोधू. आता फिरून वगैरे आलो आम्ही तिकडे, बघून आलो सगळं. आता बघू काय करायचं. सत्ता आपली येईल ना केंद्रामध्ये, तेव्हा बघू आम्ही. या देशामध्ये जर शिवसेनेचे 50 खासदार आमच्याकडे आले तर दाऊद कायच्या शरीफला पण आम्ही इथे खेचून आणू. किती पाहिजे तुम्हाला? संपूर्ण सत्ता देशाची आपल्या हातामध्ये आहे, महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातामध्ये आहे. आणि ही सत्ता तुम्ही पाकिस्तानला संरक्षण द्यायला राबवता. या बंदुका तुम्ही शिवसैनिकांवर रोखता. अरे तुम्हाला नरकात पण जागा मिळणार नाही जर तुम्ही हे पाप कराल तर. मी इतकंच सांगेन, या महाराष्ट्राच्या देशामध्ये जर आपल्याला ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगायचं असेल तर या देशाचं भविष्य फक्त शिवसेनेच्या आणि शिवसेनेच्या हाती सुरक्षित आहे. लक्षात घ्या. पाठीमागे जी मशाल पेटते आहे ना शिवसेना प्रमुखांच्या विचाराची, ती धगधगती मशाल हा साधा विचार नाहीये. ती ज्वलंत जहाल अशी पेटणारी मशाल ही आपल्या डोक्यात पेटली पाहिजे, मनात पेटली पाहिजे, मनगटात पेटली पाहिजे. आणि संपूर्ण महाराष्ट्र भगवा करून या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह शिवसेनेचं संपूर्ण मंत्रिमंडळ इथे हजर पाहिजे. हा महाराष्ट्र आपला आहे. बाळासाहेबांचं स्वप्न आहे की महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री. बिहारला लढतोय, उत्तर प्रदेशात लढणार आहोत. आणि कार्य असत पसरत गेलं बाळासाहेबांच्या कृपेने तर या देशामध्ये शिवसेनेचे 100 खासदार यायला वेळ लागणार नाही आणि देशाचा
पंतप्रधान सुद्धा शिवसेनेचा व्हायला वेळ लागणार नाही, हीच बाळासाहेबांना खरी आपली श्रद्धांजली राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो विडा उचललेला आहे महाराष्ट्र घडवण्याचा, महाराष्ट्राला दिशा देण्याचा, मनात आणि मंगळामध्ये अंगार पेटवण्याचा एक प्रचंड राष्ट्रकार्य आपण हातामध्ये घेतलेला आहे. हा जो भगवा सागर इथे उसळलेला आहे सगळा, हे भाग्य इतर कोणाला लाभणार नाहीये. आता आपण वाढत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे. फक्त विचार घेऊन आपण गेलो आणि वर्षभर थांबलो असं नाहीये. रात्र वैरायची आहे आणि या देशात, या महाराष्ट्रातली परिस्थिती आज अस्थिर आहे. जनता महागाईशी लढते. सरकार जरी आपलं असलं तरी तुडाळ असेल, महागाई असेल. आज जनतेला आधार कार्डापेक्षा शिवसेनेचा आधार जास्त वाटतोय, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रांनो आणि शिवसैनिकांना, या महाराष्ट्राच्या भूमीवर शिवसेनेचं जे रोपटं बाळासाहेबांनी लावलं 50 वर्षापूर्वी, त्याचा महावृक्ष झालेला आहे. त्या महावृक्षाने आपल्याला 50 वर्ष सावली दिलेली आहे, संकट झेललेली आहेत. आता आपण देणं लागतो या महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनेसाठी, याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून आपण आजपासून संकल्प सोडला पाहिजे की बाळासाहेबांचं प्रत्येक स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि धडाडीनं कामाला लागलं पाहिजे. शिवसेनेच्या तोफा धडधडत असतील, संघर्ष आपण करत राहू, पण शेवटी या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची मान ताठ राहण्यासाठी आपण सगळ्यांनी एका निश्चयानं आणि पणानं आज शपथ घेतली पाहिजे की होय, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे तुमचे पंचप्राण, तुम्ही जे महाराष्ट्रासाठी, देशासाठी वाळून टाकलेले आहेत, ते सगळे पंचप्राण आम्ही आमच्या हृदयात साठवून हा महाराष्ट्र संपूर्ण भगवा करू आणि तुमचं स्वप्न साकार करू. आणि त्यासाठी आजपासून आम्ही कामाला लागू, हा निश्चय करू. आणि तूर्त मी इथेच आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.